ते मुंबईला मराठी माणूस लय भडकलाय म्हणे. काय म्हणल्या भाऊ? माणूस भडकलाय तिकडे मुंबईला. आई तुम्ही ऐकलंच नाही. मेन जे कारण आहे ना ते असं आहे. आता मी तिथे गेलो मुंबईला, 3 जणांना भेटलो. कुणाला? राम्याला, राजाला आणि संतोष काकाला. 3 आपल्या गावाकडची माणसं. तिकडे जाऊन म्हणले नाव मोठं केल्या, मुंबईमध्ये राहिल्या ते सगळं. पण ते कसं झालंय आता त्यांची परिस्थिती ते मी सांगतो मला. राम्याला हाकलून दिले झोपडपट्टी. म्हणजे त्याचे स्वतःचं घर आहे, पण त्याला काय केलं म्हणा, ते बिल्डिंग वाले म्हणले तुम्ही ते मटन बिटन खाते म्हणा, तुम्ही इथं खाऊ नका. कारण का तिथं आलेत आता गुजराती आले म्हणून ह्याला दिलं हाकलून. पहिलं काय बिल्डिंगचं नाव काय होतं? कामिनी बिल्डिंग. आता काय नाव केलं? कमानी बिल्डिंग. ते झालं. नंतर कोण भेटलं मला? संतोष काका हा हमेशा परमाने आपला धंदा लावत होता चौकामध्ये, नवरंग चौकामध्ये. तुम्हाला माहित होतं गेल्या. तिथं गेल्यानंतर तिथं काय म्हणले म्हणे, त्याला ते कोण आहे की युपी आल्यानं दुकान घेतलं म्हणते भाड्यानं. पहिलं तर मराठी माणसाच होतं, त्याने हिकला म्हणे, इकडून गेला त्यानं कुठे की. आता ह्यानं घेतलं, ह्यानं म्हणला माझ्या दुकानात धंदा लावला. तर संतोष काका बसले बोंबलत, त्यानं काय करावं. त्याच्यानंतर मला भेटला कोण? राजा म्हणला मी मोबाईल दुरुस्त केलो, ह्याला फसले, ह्याला टाकले त्याला दुसरं डुप्लिकेट डिस्प्ले. त्यानं गेला दुकानावर, त्याला तिथं म्हणला बाबा तू डिस्प्ले मला असं टाकला, बंद झालंय, कसं करावं. तिथं त्याला काय म्हणाले म्हण, ए ती बोलछे तू मराठी हाय करके असे बोलछे. त्यानं काय करावं मला सांगा. एवढं सगळं व्हालंय आणि तुम्ही म्हणाले आता मराठी माणूस भडकालाय म्हणून. काय करावं मराठी माणसानं? ह्यांची गांड माराय पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे?